अभी तो झाड़ू लगाना है, पोछा मारना है, बर्तन साफ करने हैं और कपड़े धोने हैं। नन्ही सी जान और कितने सारे काम। आपको पता है हमारी मेम साहब है ना, मेम साहब कुछ भी काम नहीं करती। सिर्फ लिपस्टिक लगाती है, पर्स लेती है और घूमने चली जाती है और घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है। हरे राम कितना काम। हेलो मेम साहब, हाँ काम ही तो कर रही हूँ, काम ही तो कर रही हूँ। चलो अभी चलती हूँ, अभी बहुत काम है। शेठजी मला शिकवायला लागलं. रिकाम्या थरथर मारा माझ्या हाताला शेठजीने आधार दिला. माझा हात हातात घेऊन शेठजी गिरवायला लागलं. शेठजीने आधार दिला आणि माझा थरथरणारा हात पुन्हा कधी थरथरला नाही बघा. आणि पहिला शब्द शिकले तो शेठजींची जाऊ शिकली, लिहायला शिकली, वाचायला शिकली, शेठजींसारखाच मोठा विचार करायला शिकली. माणसं मागणं बडबडत होती. बाई शिकली मग कपाळाला आठ्या घालत होती आणि मग तो सोन्याचा दिस उगवला. 1 जानेवारी 1848 ला पुण्याच्या भिडेवाड्यात मी पहिली मुलीची शाळा काढली. आणि जणू कुणाला आग लागली. अधर्म झाला अशी सगळीकडे आरडाओरड झाली. आणि शेठजी ते घरोघरी जात होतं, मुलांना गोळा करत होतं, त्यांच्या आई बाबांना समजावत होतं. आमची शाळा चालली पण ही बंद पडावी म्हणून डाऊन टाकलं जात होतं. विष्णू पंतांसाठी आमच्या शिक्षकांना वाईट टांगण्याची धमकी दिली जात होती. आता शिक्षकच नसतील तर शाळा चालायच्या कशा? शेठजी विचारात पडलो. मी शेठजींना म्हटलं, विचार कसला करता? मी हाय ना मी शिकवेन मुलींना. तेव्हा कोण नाही शिकवायला घराच्या बाहेर पडेल. आणि मी मन घट्ट केलं आणि टाकलं पहिलं पाऊल. रस्त्याला जाताना माझं टकामका बघत होती. काही बोलत होती. कोण नाही. कुठं चालली? कुणाची रे बायको? डोलीवर पदर, तुरु कुठं चालली म्हणायची. असं काही बाई बोलत होती आणि माझी भावना पुढे पडत होती. शाळा जवळ आली तशी बापाचा कळस झाला. पिढ्यांच्या वाड्यामध्ये फुलांची बायको शिकवायला लागली. ही माझ्यासोबत पुण्यात बसली. मी शाळेत बसले. पोरींचे चेहरे बघून माझ्या मनात धीर आला. मी शिकवायला सुरुवात केली. पोरी पाटीवर पेन्सिल लिहित होत्या. जणू सी जातीचा भाग्यच लिहित होत्या. म्हटलं आज हे पोरी शिकतील आणि पुढे एवढ्या मोठ्या होतील समाजातली भूतं पाऊल लावतील. दिवसाची शाळा आणि रात्रीची शाळा कसं शिकवायचं हे शेठजी मला शिकवत होतं. तुम्हाला सांगू का, रस्त्यावर जाताना माणसं लय त्रास द्यायची, दारात उभारायची, टोमणं मारायची, पुढशी घाल हटकायचं. निघाली पलटन. आवडा तिला काय कसं वे धर्म बुडवतीस काय? असं कुठे घाबरायचं, कुठे शेण टाकायचं, कुठे चिखल फेकायचं, कुठे दगड मारायचं, कुठे अंगावर खरकट पाणी टाकायचं. खंडीशी दगडून माझे कपाळ लागलं. रक्ताची चिळकांडी उडाली. म्हणलं पुढे जाणाऱ्या बाईला असंच मागवतात. एकदा तरी झटिंग मिळालं माझ्या पुढे उभं राहायला. मला म्हणतोय कसा माग फिरायचं. बाईच्या जातीला एवढा जोर बरा नाही, नाहीतर आबरूच्या ठेवायचं नाही. मला म्हणलं काय रे बाबांनो, सगळंच बरं येऊन तुमच्या बाईच्या आबरूपाशी थांबताय. हा उचल हात मला धडा दिशी त्याच्या थोबडात. त्यापासून माझ्या सगळ्यांवर बचत बसला. बाईच्या जातीला असं कळखर असावं लागतं. आणि त्यापासून शेठजींनी ही माझ्या बरोबर दुंडेरामाला पाठवायची व्यवस्था केली. तेव्हा बाईने शिकावं आणि शिकायला उमराच्या बाहेर पडावं हे लय मोठं रहस्याचं काम होतंय. जेव्हा जे करायला निमित्त करत होते, मी कुणाला बघत नव्हते, शेठजी कुणाला भीत नव्हतं. शेठजींचं वादळ केव्हाच गुंगावर माझे पूर्ण निघून गेलं होतं आणि त्यांच्या बाजूने माझं वादळ. आता 2 वादळ एकत्र आल्यावर हादरा बसायचंच की. सगळ्यात घरी रोग बिथरलं होतं. आमच्या भाऊ त्याला धमकावत होतं. आमचे भाऊ पण नक्कीच अवताळ होतं. त्यांना वाईट